मार्केटमध्ये रताळे यायला सुरुवात झालेली आहे। आज आपण याच रताळ्याचा वापर करून दोन प्रकारच्या घाऱ्या किंवा पुऱ्या बनवणार आहे। बनवायला खूप सोप्या आणि खायला तेवढ्याच टेस्टी अशा पुऱ्या कशा बनवायच्या ते बघणार आहे। एक पुरी तर आपल्याला उपवासाला चालणार आहे आणि दुसरी आपल्याला ज्या दिवशी आपण उपवास सोडतो म्हणजे द्वादशीच्या दिवशी चालणार आहे। चला तर मग या सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या ते बघूया। बघा, रताळे घेतलेले आहे, एक पाव छान स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहे आणि अशी छान अशी कडक रताळे घ्यायची म्हणजे पुऱ्या अगदी छान होईल। आता आपल्याला हे बॉईल करून घ्यायचे आहे। तुम्ही पातेल्यामध्ये करा किंवा मग कुकरला करा तरी चालेल। रताळे खूप असे बॉईल नाही करायचे, आपल्याला 2 शिट्ट्या केल्यावर तुम्ही कुकरच्या तरी चालून जाणार। मी पातेल्यामध्येच बॉईल करायला ठेवले होते, बघा बॉईल करून घेतलेले आहे आणि रताळे अगदी छान शिजलेले आहे। रताळे शिजायला खूप वेळ लागत नाही, अगदी झटपट शिजले जातात। आता आपल्याला याची साल काढून घ्यायची आहे किंवा याला सोलून घ्यायचे आहे। हे पूर्णपणे वरचे साल काढून घ्यायचे आहे। नंतर आपण याला किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहे किंवा मग आपण हाताने मी मॅश केले तरी चालेल। बघा, दोनही रताळे छान असे छिलून झालेले आहे। आता किसणीच्या साहाय्याने याला किसून घ्यायचे आहे आणि याचा छान असा गुठळीविरहित किस आपल्याला मिळेल, म्हणजेच गुठळ्या राहणार नाही। त्यामुळे आपल्याला किसणीवर किसले तर मग छान असा किस तयार होतो। बघा, दोन्ही रताळे याच पद्धतीने किसून घ्यायचे आहे। एक रताळ मी एका वाटीत काढून घेणार आहे, कारण आपल्याला पुऱ्या 2 प्रकारच्या करायच्या आहे किंवा घाऱ्या 2 प्रकारच्या करा। सगळ्यात आधी आपण उपवासाची घारी कशी बनवायची ते बघूया। बघा, किस घेतलेला आहे रताळ्याचा। आता त्यामध्ये 3 चम्मच गूळ टाकून घेतलेला आहे, वेलची पावडर टाकायची आहे आणि चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आहे। आता बघा, गूळ, मीठ आणि छान वेलची पावडर याला मिक्स करून घ्यायचं आहे। गूळ छान विरघळून घ्यायचा आहे या रताळ्यामध्ये। आता याला छान बाइंडिंग येण्यासाठी आपल्याला एकतर राजगिऱ्याचा पावडर टाकायचा आहे किंवा सिंगाडा पीठ टाकायचं आहे। मी सिंगाडा पीठ टाकून घेणार आहे। एक छोटी वाटी सिंगाडा पीठ घेतलेला आहे, चमच्याने म्हणाल तर 4 चम्मच आहे, मोठ्या चमच्याने। आता याला छान असं बाइंडिंग येणार, त्यामुळे आपण सिंगाडा पीठ वापरलेला आहे। तुम्ही राजगिरा पीठ किंवा वरईचं पीठसुद्धा वापरू शकता। भगर जर तुमच्याकडे असेल तर भगर मिक्सरमध्ये काढून छान असा गाळून घ्यायचं आणि त्याचंही तुम्ही पावडर वापरू शकता। आता छान हे भिजवून घेतलेलं आहे, पाणी न टाकता एका वाटीमध्ये बाजूला 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण दुसऱ्या घाऱ्यांची तयारी करून घेऊया। बघा, रताळ घेतलेला आहे, त्यामध्येच गूळ टाकायचा आहे 4 चम्मच। तुम्ही गुळाऐवजी पिठी साखरसुद्धा टाकू शकता। वेलची पावडर आणि चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, गूळ छान मेल्ट करून घ्यायचा आहे या रताळ्यामध्ये। गूळ मिक्स झाला की यामध्ये आपण बाकीचे इन्ग्रेडियंट टाकून घेणार आहे। याही घाऱ्या बनवायला खूप सोप्या आहे। यामध्ये आपल्याला कणिक टाकून घ्यायची आहे किंवा गव्हाचं पीठ। बघा, एक छोटी वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून याचाही छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे। अगदी मस्त अशा घाऱ्या तयार होतात आणि महाशिवरात्रीच्या महिन्यामध्ये खूप सुंदर अशा घाऱ्या आपण बनवून खाऊ शकतो। बघा, पीठ छान मळून तयार झालेलं आहे। याला 5 मिनिटासाठी बाजूला ठेवून द्यायचं आणि आपण जे अगोदर पीठ घेतलेलं होतं भिजवून उपवासाच्या घाऱ्या त्या छान तयार करून घ्यायच्या आहे। बघा, पीठ छान मळून तयार झालेलं आहे, अगदी मऊ पीठ झालेलं आहे। थोडा वेळ आपण 5 मिनिट याला ठेवलं त्यामुळे छान असं मऊ झालेलं आहे। आता तेलाचा हात घ्यायचा थोडासा आणि गोळा करून आपल्याला घाऱ्या लाटून घ्यायच्या आहे। लाटू शकता किंवा तुम्ही हाताने प्रेस करून तळू शकता। बघा, पोळपाट लाटणं घेऊन एक कॅरी बॅग घेतलेली आहे, त्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यावर हा गोळा ठेवून आपल्याला या घाऱ्या एक प्लेटच्या मदतीने अशा प्रेस करून घ्यायच्या, म्हणजे लवकर तयार होईल। आणि आता बघा, कुठे जर जाड राहिली असेल तर हाताच्या साहाय्याने किंवा बोटाच्या साहाय्याने याला पसरून घ्यायचे। ज्या पद्धतीने आपण अनरसा करतो त्याच पद्धतीने या करून घ्यायच्या आहे। याला कणिक वगैरे लावायची नाही, फक्त तेलाचा थोडासा हात लावायचा, म्हणजेच ह्या पटकन निघून जाईल। बघा, याच पद्धतीने सगळ्यात तयार करून घेते आणि एका वेळेस सगळ्यात तळून घ्यायच्या आहे। बघा, सगळ्या मी तयार करून घेतलेले आहे। आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल छान गरम झालं की गॅस मीडियम करायची आणि मीडियम गॅसवर या तळून घ्यायच्या आहे। अगदी छान गोल्डन ब्राऊन कलर याला येतो आणि खायला पण खूप सुरेख लागते आणि उपवासाला आपल्याला एक ऑप्शन मिळतो की या पुऱ्या आपण खाऊ शकतो। दोन्ही बाजूने ही पुरी छान अशी तळून झालेली आहे आणि याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे। आता काढून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीनेच बाकी सगळ्या पुऱ्या पण तळून घ्यायच्या आहे। याच पद्धतीने मी बाकी सगळ्या पुऱ्या तळून घेतलेल्या आहे। आता आपण याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्याही घाऱ्या तयार करून घ्यायच्या आहे। बघा, 5 मिनिट पीठ ठेवलेलं होतं, थोडंसं तेलाचा हात घेऊन याला मळून घ्यायचं आहे। थोडंसं पीठ सैलसर झालेलं आहे। बघा, रताळ्याला आणि गुळाला पाणी सुटते त्यामुळे पीठ थोडंसं सैलसर होते।
पण काही हरकत नाही, अगदी मस्त अशा पुऱ्या तयार होतात. थोडंसं हाताला तेल किंवा तूप लावा आणि याचा छान गोळा करून सारखे गोळे करा आणि याही पुऱ्या याच पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहे. खूप पातळ अशी पुरी करायची नाही, थोडीशी जाडसर ठेवायची, अगदी छान लागते. बघा, रताळ्याच्या 4 ते 5 प्रकारे पुऱ्या होतात किंवा पुरणपोळीसुद्धा होतात भरून रताळ्याची. रताळ्यापासून खूप प्रकार असे होतात. सगळ्या पुऱ्या याच पद्धतीने मी करून घेतलेल्या आहे. आता याही पुऱ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या आहे. बघा, दोन्ही बाजूने खूप छान अशा तळून घ्यायच्या आहे. खरपूस असा गोल्डन कलर आला की आपण ही पुरी पलटवून घेणार आहे. महाशिवरात्रीच्या महिन्यामध्ये बहुतांश या अशा रताळ्याच्या पुऱ्या भरपूर ठिकाणी करतात आणि खायलाही खूप छान लागतात. बनवायला खूप सोप्या आहे आणि पौष्टिकही आहे. खूप साहित्य पण लागत नाही आणि झटपट अशा तयार होतात. बघा, मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे आणि आता आपण काढून घेऊया आणि याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या किंवा सगळ्या घाऱ्या तयार करून घ्यायच्या आहे आणि तळून घ्यायच्या आहे. बघा, सगळ्या घाऱ्या तळून तयार झालेल्या आहे आणि अगदी मस्त सगळ्याच घाऱ्या टम्म फुगलेल्या आहे. बघा, एवढ्या पुऱ्या तयार झालेल्या आहे दोन्ही प्रकारच्या, फक्त 2 आणि रताळापासून. खूप रताळे वापरले नाही आपण, फक्त 2च रताळे वापरलेले आहे आणि अशा मस्त अशा पुऱ्या तयार झालेल्या आहे. चवीला पण खूप छान झालेल्या आहे. तुम्हाला एक मी तोडून दाखवत आहे. अगदी मस्त, बघा, खूपच छान झालेली आहे. एकदम क्रंची अशी पुरी तयार झालेली आहे. मग या उपवासाला या पद्धतीने एक तुम्हाला ऑप्शन मिळणार आहे. या पुऱ्या तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या द्वादशीला गोडाचा प्रकार म्हणून या पुऱ्या आपण बनवू शकतो. बघा, नेहमी आपण रताळ्याचं पुरण बनवतो, यावेळेस थोड्याशा झटपट अशा तयार होणाऱ्या या आपण रताळ्याच्या पुऱ्या बनवू शकतो. बघा, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाजूला असलेला बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद.